पूजनीय दादाजी का जन्म शताब्दी वर्ष हुआ है, ऐसा अगर डेट के मुताबिक देखा जाए। और ये पूरे वर्ष में हमने यानी कि संस्कार निकेतन एक शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र, इससे जुड़े जो भी ताई दादा है, विद्यार्थी है, उन सभी ने पूजनीय दादाजी के बारे में साल भर सोचा, अभ्यास किया और अभ्यास के साथ साथ कुछ हमारे आचरण में भी लाने का प्रयास, प्रामाणिक प्रयास हमने किया। दादाजी को हम बताना चाहते हैं कि आपकी ऊंचाई आकाश जितनी, फिर भी हम आपके होने के कारण हम आपसे बताना चाहते हैं कि हम जो कर रहे वो छोटा, लेकिन आपने हिम्मत देकर उसको करने के लिए बल दिया। जो शिक्षण के क्षेत्र में संस्कार निकेतन के ताई दादा ने कदम रखा, सांस्कृतिक क्षेत्र में भी रखा और जीवन में एक विशिष्ट ध्येय लेकर ये युवा संघ ताई दादा बढ़ रहा। हमारा जीवन और गीता माता के विचार ये बहुत ही नजदीक गीता माता लास्ट में कहती है, अध्यक्षते चैवं धर्म्यं संवादमावयोः ज्ञान यज्ञेन तेनाहं इष्टस्यामिति मे मति। गीता अध्याय 18 आज श्लोक 17। जो ज्ञान यज्ञ ये हमारी शक्ति से और दादाजी की प्रेरणा से कुछ हिस्सा हमने उठाया और हमारे साथ जो भी कार्य कर रहे हैं, जो भी मार्गदर्शन कर रहे हैं, जो विद्यार्थी हमारे साथ रह रहे हैं और जो भी शुभेच्छुक है, वो सभी हमारे साथ। जो कार्य करता है उसके साथ साथ मार्गदर्शन करने वाला भी, आगे चलने वाला, पीछे चलने वाला, साथ में चलने वाला और शुभेच्छा देने वाला भी महत्वपूर्ण होता। कोई भी बड़ा काम तभी होता जब सर्वेशाम विरोध देना ऐसा चले। हमारे मन में किसी के बारे में कोई द्वेष या तो तिरस्कार विरोध नहीं, केवल गीता माता के कहने के मुताबिक
हमें लगा कि हमें कुछ ना कुछ करना चाहिए। पूजनीय दादाजी की भी प्रेरणा, निगल जी भाई का भी मार्गदर्शन, अलग अलग जो बुजुर्ग है उनका भी मार्गदर्शन था, बहुत सारों की शुभेच्छा। हर व्यक्ति के साथ जुड़ने का, मनुष्य होकर के जुड़ने का अभ्यास पूजनीय दादाजी ने हमें दिया। वो अभ्यास को ही आगे बढ़ाते हुए स्वामी विवेकानंद जो कहते हैं कि हमारा चरित्र घटना चाहिए, वही सच्चा एजुकेशन, वही सच्चा शिक्षण, जिसमें चरित्र का निर्माण कोई जादू नहीं है, ऐसा लाया डुबोया रंग में और हो गया चरित्र निर्माण, ऐसा नहीं। हमारे घर वाले भी हमारा सुनते नहीं, पति पत्नी भी एक दूसरे का सुनते हैं क्या नहीं, वो विचार करने की बात। मित्र में भी एक दूसरे का सुनता है या नहीं है, विचार करने की बात। कहने से, केवल बताने से कोई नहीं सुनता। वह कहने वाली बात जब हम अपने आचरण में लाते हैं और बाद में इसका उच्चारण करते हैं, तो उसमें दम होता। ये दम जुटाने का काम गीता माता की प्रेरणा से मिलता और अंतिमतः भगवान के साथ जुड़ जाना, भगवान का प्रिय बनना। तो कोई ना कोई एक ऐसा कर्म हमने उठाया, उसमें शायद सर्वसमावेशकता होगी या नहीं होगी पता नहीं, लेकिन ये रास्ता जरूर है कि वो पूर्णत्व की ओर जाता। इसलिए तो स्वामी विवेकानंद कहते कि चरित्र निर्माण होना चाहिए और वो स्वयं के आचरण से होना चाहिए, खुद से स्टार्ट होना चाहिए। ऐसा अगर होता है तो ये गीता माता के हिसाब से बहुत बड़ी बात, उद्धरेगा अपना मान, खुद से शुरू कर। दूसरी बात स्वामी विवेकानंद कहते कि मन मजबूत होना चाहिए। शरीर के साथ साथ मन मजबूत होना ये जरूरी है। जैसे हम कोई भी कार्य करते हैं तो कार्य करने के पीछे हमारा अंतःकरण होना चाहिए। मैं बोलता हूं तो मेरा अंतःकरण उसमें होना चाहिए। आप सुनते हैं तो आपका अंतःकरण सुनने में होना चाहिए। जो भी अंतःकरण से या तो मन से बात हम करेंगे, कोई भी कार्य करेंगे, तो वो दिल से छू जाएगा। दिल और दिमाग दोनों भी साथ में होने चाहिए। ये भी आगे स्वामी विवेकानंद कहते हैं कि बुद्धि की प्रगल्भता बढ़े, वो निरंतर विकसित हो जाए। वो कैसे हो? जो लिखता है या पठति लिखति पश्यति परिपृच्छति पंडितानुपास रहती तस्य दिवाकर ही नलिनीदलाग्निव विकास्यते बुद्धि। हम ये भी मेहनत करते हैं। इनके जरिए यानी चरित्र निर्माण है, अपने आप को, अपने चरित्र को दूसरा आएगा और बनाएगा। ये बात गीता माता नहीं कहती, वो कहती है खुद उठ जा। अर्जुन को भी बताएगी तुझे उठना, तुझे ही लड़ना। मैं भी पूरा कर सकता हूं, लेकिन तुझे उठना, खड़ा होना, निमित्त बनना,
करता करता मैं ही ऐसा गीता माता उठा। पूजनीय दादाजी भी इसी प्रकार उठा दे कि तेरे अंदर है, कैंडो वृत्ति है, तू कर सकता है, हो सकता है, बन सकता है। ये बनने की, होने की ताकत हमारे में खड़ी है। और लास्ट में हम आत्मनिर्भर बने, इसी को शिक्षण बोला जा सकता है। स्वामी विवेकानंद यही कहते, पूजनीय दादाजी के विचार और स्वामी विवेकानंद के विचार एक ही। उसमें पूजनीय दादाजी ने और एक कदम आगे बढ़ाया। शिक्षण क्षेत्र में, सांस्कृतिक क्षेत्र में ऐसे नचिकेता खड़े हो जाए जो सत्य का सामना कर सके, जो मृत्यु से भी डर सके और तेजस्विता से जी सके। ऐसी ताकत रखने वाले कुछ युवा खड़े हो जाए। ऐसे युवाओं का निर्माण पूजनीय दादाजी ने किया। ऐसा क्यों नहीं समझते कि उनमें हम हैं? हम नचिकेता बनेंगे, निडरता से आगे बढ़ेंगे और ये हिम्मत देने वाले हमारे बुजुर्ग, हमारे प्रेरणा स्रोत पूजनीय दादाजी। एक मुस्लिम भाई का वीडियो मैंने कुछ दिनों पहले देखा, कुछ महीने हो गए। उन्होंने कहा कि मुझे गीता अच्छी लगती है। उसका एक कारण, वो कारण क्या है कि भगवान को भी पूछ सकने की ताकत, प्रश्न कर सकने की ताकत गीता माता ने मुझे दी, और मैं भगवान को भी पूछ सकता हूं, क्वेश्चन कर सकता हूं। मुझे भी बहुत अचरज लगा, भगवान को भी पूछने की ताकत उनको अर्जुन ने दिखाई दी। बहुत बार अर्जुन ने प्रश्न पूछे, काउंटर भी की, ऐसे दोलायमान स्थिति में मत बोलो। व्यामिश्रेणे वाक्येन बुद्धिं मोहय शिव में तदेकं वद निश्चित्य। भगवान को भी ऐसी बोलने की ताकत, पूछने की ताकत रखने वाले अर्जुन वो हमें बनना है। ऐसा मत समझना कि स्त्रियों को नहीं बनना है, वो भी अर्जुन है। ये शिक्षण का काम। हम आत्मनिर्भर बने। चरित्र केवल चित्रण नहीं। आज की दुनिया चरित्र चित्रण के बारे में, फोटो के बारे में या तो प्रसिद्धि के बारे में आगे बढ़ती है। हमें बाकी नहीं चाहिए। एक लक्ष्य लेकर, एक ध्येय लेकर हमें आगे बढ़ना और बढ़ रहे। उसमें चरित्र निर्माण हम दूसरों का करने के लिए नहीं चले। ये पाठशाला, ये संस्कार निकेतन, ये मेरे विकास के लिए। मुझे सुबह उठना है, मुझे योग करना है, मुझे अभ्यास करना है, मुझे हर एक कृति जो भी उसके लिए कल्याणकारी योग्य है वो करनी है। बस इसी ध्येय को लेकर आगे बढ़े। और मुझे बढ़ना है, मेरे लिए मैं कर रहा हूं। मेरे साथ जो भी आना चाहते हैं वहां जाए। ऐसी हर एक की दृष्टि इधर निर्माण हुई हो रही। और इसके कारण किसी को बताना नहीं पड़ता कि अभी झाड़ू लगाना है, किसी को बताना नहीं पड़ता कि ये काम करना है, रसोई करना है। हर कोई काम करता है, हर काम करेगा। कोई भी इधर का जो भी चाय दादा है, संस्कार निकेतन का, रसोई भी कर सकता है, झाड़ू भी लगा सकता है, संदास भी साफ कर सकता है और लेक्चर भी दे सकता है। अभ्यास भी होना चाहिए। कोई भी कार्य करने में पीछे नहीं होनी चाहिए।
ये ताकत ये गीता माता देती, पूजनी दादाजी देते, विवेकानंद देते, और ये ज्ञान देते। ये करने का प्रयास, प्रामाणिक प्रयास हमारा चल रहा। आप सभी हमारे साथ शुभेच्छुक है, साथ कार्य कर रहे हैं और मार्गदर्शक भी है। उन सभी को, कई दादा को मैं याद करना चाहता और कृतज्ञता से जो भी चल रहे हैं, पूजनी दादाजी को सामने रखते हुए, गीता माता को सामने रखते हुए हमने जो कंधों पर उठाया वह आपको स्मरण करते हुए जो भी योग्य है बुद्धि को चलाकर, लेकिन हमारी बुद्धि पूरी काम करती है या नहीं ये पता नहीं। फिर से बार बार जो भी अभ्यास करते हैं, हम जो भी राह पर चल रहे हैं, क्या जो सही राह? और कोई भी कर्म बिना दोष के नहीं होता। बड़ा काम क्यों ना दुनिया में, उसमें दोष होता। ये मेरा नहीं तेरा, सर्वारंभाई दोषेण गुमेना निर्वाहता, ये गीता माता की है। तो हमारे से कुछ गलती हो जाए तो भी सुपात्रा हो जाए, सही तरीके हल्के हल्के भी कुछ तो होती, थोड़ी निष्ठा, थोड़ी बुद्धि, आनी चिकाटी, थोड़ी लागतें, मुंगी लेकिन कई योजने साल साल घूम जाते। चिड़िया जैसी चलती है, वो कभी सोई हुई मैंने देखी नहीं। रात को भी देखता हूं तो चल रही है, दिन को भी देखता हूं तो कुछ ना कुछ कर रही है। ये प्रेरणा सभी ओर से हमें मिलती और हम चल पड़े। आपकी शुभेच्छा, बड़ों के आशीर्वाद हमें चाहिए, ऐसी मैं कामना करता हूं। और जो पुस्तक का प्रकाशन, ये भी एक हिस्सा, ये जो पुस्तक है हमारा अभ्यास हो जाए। ये कोई प्रकाशन करके इससे हमें कोई प्रसिद्धि चाहिए या तो मिलेगी समझो, या तो नहीं मिलेगी, इसका हम फिक्र नहीं करते हैं। लेकिन हमारे अभ्यास के लिए, हमारे जीवन विकास के लिए ये कर रहे हैं और उसके लिए हमें शक्ति मिले, बुद्धि मिले, हमें भाव मिले, ऐसी इच्छा व्यक्त करता हूँ, प्रार्थना करता हूँ भगवान से। जन्मशताब्दीचं हे निमित्त जे होतं मी डोक्यात होतं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते काम करायचंच आहे। जेव्हा मनापासून एखाद्या कामाचं आपण योजना करतो, ठरवतो मनापासून, तर त्याला सगळ्या घटकांकडनं साथ मिळत असते। आणि आता जी साथ मिळाली भारताची ती कोरोनाची। बरेच जण कोरोनाचे खूप निगेटिव्हिटी होती, सगळीकडे आपण बघत होतो, फक्त आपल्याकडेच नाही जगभर खूप नकारात्मकता होती, भीती होती, दहशत होती। आणि अशा याच्यामध्ये जाणवलंच नाही कोरोना आहे आणि कोरोनाची वातावरण आणि त्याच्यातली म्हणजे जेव्हा अभ्यासाला सुरुवात केला ठीक जोरात, पहिल्यापासून वाचन चालू होतं, पण त्या अभ्यासामध्ये म्हणजे कोरोना आजूबाजूला आहे किंवा बातम्या वगैरे याला उसंतच मिळाली नाही काय। तर मार्च पासून अभ्यास जोरात सुरू झालेला होता आणि प्लॅनिंग सुरू झालं। तर हे कोरोनाचे जे काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह परिणाम आहे, हा मोठा एक चांगला परिणाम हा जाणवला मला। आणि त्या कोरोनाच्या वातावरणामध्ये खूप चांगला फायदा झाला। एकत्रित अभ्यास केला, म्हणजे मार्च पासून जवळपास रोज 1-2 तास वाचन, आणि मग जून पासून तर लेखनाला सुरुवात झाली, साधारण मे पासून जून पासून। तर जेव्हा एकाला, म्हणजे इथे काही कोणी लेखक प्रतिभावान लेखक असं नाही आहे कोणी, एकाला त्याचं स्वतःच एकट्याने लेखन करून पुस्तक तयार करणं ही सोपी गोष्ट आहे कंपॅरेटिव्हली। पण जेव्हा सगळ्यांकडनं काम करून घ्यायचं आहे, प्रत्येकाच्या त्याच्या क्षमता, कमी जास्त क्षमतानुसार काम करायचं आहे, प्रत्येकामध्ये तो उत्साह, इच्छा सगळ्यांना आहे, मात्र करू शकतो या पद्धतीने प्रत्येकाला प्रवृत्त करणं, काम करणं आणि सारखं पदोपदी तो उत्साह ठेवणं ही मोठी गोष्ट आहे। स्टेप पण खूप येतात, कारण प्रत्येकाने लेखन करणं, मग त्याच्यामध्ये चेक करणं, पुन्हा अजून करेक्शन, तर हे मोठं काम असतं। तर म्हणून असा प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे या पुस्तक लेखनाचा।
तर आपण आता हा पुस्तक दादाजी समजून घेताना म्हणजे सामूहिक पुस्तक लेखन जे झाले आहे, तर याच्यामध्ये काही प्रातिनिधिक लेखक आहेत, आपण त्यांना लेख लिहिलेले आहेत त्यांना आपण पुढे बोलवणार आहोत. पहिल्यांदा सुमित दादा येतो. सगळ्या दादाजींच्या पुस्तकांचा अभ्यास करून त्यातनं वेगवेगळे विषय ठरवले गेले. सामाजिक, आर्थिक, भावनिक, आध्यात्मिक, राजकीय अशा वेगवेगळ्या विषयांवरती दादाजींनी काय मांडलं आहे, दादाजींचे काय विचार आहेत ते समजून घ्यायचा, ते अभ्यास करून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यावर काहीतरी लिखाण करू. सर्वांनी त्याबद्दल विचार मांडून आणि ते एकत्रित करून आपण एखादं पुस्तक बनवून एखादं पुस्तक छापू शकतो का, असा विचार सुरू झाला आणि त्या दृष्टीने कार्यरत झालो. पण त्यात अनेक अडचणी येत होत्या. अडचणी अशा की एखादं पुस्तक वाचल्यानंतर समजा कोणी एखादं पुस्तक ठरवलं होतं की मी बिजबीचं जीवन वाचवतं किंवा मी व्यासविचार वाचून त्याचे विचार काढेल, तर ते विचार कोणत्या याच्यामध्ये बसतात, सामाजिक मध्ये बसतात आहेत का शैक्षणिक मध्ये बसतात आहेत का आध्यात्मिक मध्ये बसतात, खूप गोंधळ व्हायचा. कधी वाटायचं हा सामाजिक पण आहे, कधी वाटायचं हे राजकीय पण आहे. पण एक लाईन दोरी त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करून त्याच्यामध्ये तो विषय ते विचार सूत्रबद्ध पद्धतीने वाचले गेले आणि हा विचाररूपी यज्ञ अखेररूपी 10 वर्षानंतर साकार होताना खूप आनंद होतो आणि त्यामध्ये सर्वांचे अतिशय प्रयत्न आहेत. त्यामध्ये प्रत्येकाने आपली आपली आहुती योग्य पद्धतीने दिलेली आहे, प्रामाणिकपणे दिलेली आहे. त्याबद्दल खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. कर्म केल्याशिवाय माणूस एक क्षणभर पण राहू शकत नाही, कारण कर्म न करणं हे पण एक कर्मच असतं. हे जेव्हा कळालं ना तेव्हा हसू पण येत होतं आणि आपण काय काय जाणून घेतोय याचा आनंद पण होत होता. आणि त्यातली जी महत्वाची गोष्ट खूप आवडली तो अभ्यास करताना की कर्म करणं हे माझ्या हातात आहे, कर्म केल्याशिवाय पर्यायच नाही. तर ते कर्म कसं केलं पाहिजे, तर ते निश्चितच चांगलं केलं पाहिजे आणि प्रत्येक कर्माला भगवंताची जोड दिली पाहिजे. पूजनीय दादाजींबद्दल दादाजींनी कृतज्ञता शिकवली ना जीवनामध्ये, ती कुठेतरी आणण्याचा कृतज्ञता म्हणजे थँक्यू म्हणण्याची वेळ होती दादाजींना आणि ती मला संस्कार देते तर वेळ मिळाली. लिखाण हे दुसऱ्यासाठी करायचं नसतं, तर ते स्वतःसाठी असतं. असं म्हटलं जातं की बोलण्याने माणसामध्ये तत्परता येते आणि लिखाणाने विचार आणि आचारांची स्पष्टता येते. म्हणून आपलं लिखाण तुम्ही वाचतील याच्यासाठी नाही लिहायचं, तर ते आपल्या स्वतःसाठी लिहायचंय. आणि या संदर्भाने लिखाणाची प्रक्रिया सांगितली की पहिले सर्वांनी जे काही दादाजींचं वाङ्मय खूप व्यापक आहे, समुद्र आहे, त्याच्यामधून काही गोष्टी निश्चित केल्या की या ज्या काही साहित्यकृती आहे, जे वाङ्मय आहे त्याच्यावरती आपण अभ्यास करू. म्हणून मग पुस्तकं निश्चित केल्यानंतर त्या पुस्तकांवरती वाचन सुरू झालं आणि ते वाचता वाचता मग दादाजींचे एक एक संदर्भ लक्षात यायला लागले की दादाजींनी प्रत्येक माणसामध्ये कॅन्डू वृत्ती निर्माण केलेली, तू करू शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या कुमारीने प्रत्येक व्यक्ती काम करतो. मग मला कळालं की दादाजी सांगतायत की तू करू शकतो, तर मग आपण मागे करायचं. आणि ज्या वेळेस मला अजून एक दुसरी गोष्ट त्याच्यातून कळाली की विविध लोकांचे विचार आपल्यापर्यंत जे येतात ते ऐकून स्वरूपात असतात, पण त्या विचारांच्या मुळाशी जाऊन त्या लोकांनी जे काही विचार मंथन केलेलं आहे ते पुस्तक कधी आपण उघडून बघितले का, तर नाही. म्हणून ते पुस्तक उघडून बघा, ते वाचा, त्याच्यातून त्या विचारांची स्पष्टता खूप चांगल्या प्रमाणे येते. ऐकू माहिती तिच्यामध्ये किती फरक होतो, त्याच्या संदर्भातला इतिहास लेखन कसं होतं याच्यातला एक खेळ पण आहे जो आपल्याला माहिती की 10 लोकांनी समोरच्याला एक गोष्ट सांगितली, ती शेवटापर्यंत जाईपर्यंत तिच्यात बदल झालेला असतो 2-4 मिनिटांमध्ये. तर ऐकू माहिती किती बदलू शकते याचा त्या खेळातून आपल्याला अंदाज येईल. आणि मराठीमध्ये एक म्हण पण आहे की कानांचा आणि डोळ्यांचा 4 बोटाचं अंतर आहे त्या दोघांमध्ये, नंतर मोजा ते किती आहे 4 बोट आहे का जास्त करू शकतात. पण याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की
ऐकून माहितीच्या आधारावरती आपण काही गोष्टी जीवनात स्वीकारतो, त्यातून समज गैरसमज निर्माण होतात आणि त्याच गोष्टी आपण पक्क्या धरून ठेवतो. पण आपल्याला जर विचारांची स्पष्टता आणायची असेल तर जे काही मूळ लेखन झालेलं आहे त्या विचारवंतांनी केलेलं तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी आपण वाचन आणि लिखाण केलं पाहिजे. दादाजींचं वाङ्मय प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आता मला तरी वाटायला लागलेलं आहे आणि ते वाचून त्याच्यावरती आपल्या विचारांच्या स्पष्टतेसाठी स्वतःसाठी तरी लिखाण केलं पाहिजे हेही प्रकर्षाने जाणवलं आणि यासाठीच मी हा लिखाणाचा प्रयत्न केला असं मला वाटतंय आणि तेच खरं आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. अभ्यास करत असताना खूप छान वाटत होतं. नंतर मग आपल्याला सुरुवात झाली होता मग अभ्यासाचे छान वाटत लागली. वेगवेगळी पुस्तकं त्याच्यावर बघितली गेली आणि ती पुस्तकं बघितली गेल्यामुळे अजून अभ्यास वाढला आणि अभ्यासाच्या एक नवीन पद्धत मिळाली. तिथे एक विषय घेऊन तुम्ही त्याच्यावरती डीपमध्ये जायचा प्रयत्न करायचा. ही पद्धत कळाल्यामुळे खूप छान म्हणजे खूप आवडलं आणि असा अभ्यास प्रत्येक विषयाचा जर आपण केला, प्रत्येक विषय घेऊन जर आपण त्याच्या डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या बऱ्याच गोष्टींचा नॉलेज मिळवू शकतात असं वाटायला लागतं. आणि मला जितक्या लवकर ही संधी पाठशाळेमुळे मिळालेली आहे. आणि या विचारांच्या देवाणघेवाणीतच तितकं वेगळं विचारपुष्प निर्माण होऊ शकतं. आज या ठिकाणी बोलताना काय सांगतो काय देतो आपण एकमेकांना तर हाच हात जो प्रगतीकडे उन्नतीकडे घेऊन जातो. आपल्याला देशाची उन्नती करावी, जगाची उन्नती करावी असं प्रत्येक जण बातमीत सांगतो. मी मला स्वतःचा वैयक्तिक स्वतः उन्नती स्वतः ज्याला मी माझी उन्नती करेल त्याला माझ्या कुटुंबाची आपोआप होईल. कारण मी त्याला त्याची प्रेरणा देईल. माझ्या कुटुंबाची ठरेल की माझ्या समाजाची होईल, माझ्या गावाची होईल. याच पद्धतीने जातो उलटी गंगा कधीच होणार. एका कुंभारी निर्माण झालेले गंगा महासागर जेव्हा होती त्यावेळेला अनेक प्रवाह मिळतात आणि असे अनेक प्रवाह दादाजींनी एकत्र आणले विचारांच्या माध्यमातून, कार्याच्या माध्यमातून. आणि या दादाजींना समजून घेताना या पुस्तकाच्या लिखाणाच्या वेळेला खरोखर एखादा विचार वाटल्यानंतर मी काढलेला अर्थ, नानांनी काढलेला अर्थ आणि पदवीचारी काढलेला हे तीन ज्यावेळेला आपण एकत्र चर्चा करायचो त्याला नक्की याच्यामध्ये संदिग्धता जी आहे दादाजींना नक्की काय सांगायचं त्यातला एकच धारा आणि धर्म जे चांगलं आहे, जे इतरांच्या कल्याणाचं आहे ते करत राहा आणि तोच दादा घेऊन आमचा हा सगळा अट्टहास आम्ही या ठिकाणी मांडला. लिखाणाची बाबांच्या हृदयाच्या अभ्यासाने संधी माध्यमातून मिळाली त्यासाठी पुन्हा एकदा ज्ञान आहे. खरं तर कुठलाही काम एका व्यक्तीच्या होत नसतं. हजारो हात त्या पाठीमागे असतात. मग त्यासाठी कोणी पुस्तकं उपलब्ध करून दिली असतील, कोणी प्रॉम्प्टिंग केलं असेल, कोणी लोकेशन्स तयार केले असतील, कोणी सजावट केली असेल, या प्रत्येकाचा हात आहे. आणि म्हणूनच हे यज्ञ काम आहे अशी आमची प्रामाणिक इच्छा. प्रामाणिकपणे त्या पद्धतीने काम करण्याचा इथून पुढे प्रयत्न हा करू नये या निमित्तानं बोलण्याची संधी मिळाली.